संस्थेच्या संचालिका अतिशय म्हणजे मी अनेक संस्थांमध्ये ठिकठिकाणी गेलो आहे, पण त्या प्रेमळपणाने किंवा कृतज्ञतेने किंवा आशीर्वाद रूपी आहे ना असं व्यक्तिमत्व मी पाहिलेलं नाही. तर समीक्षकांचे एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन आजच्या आपल्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष अजिंक्य सर, महामुनी सर, त्यानंतर अजय फाटक सर, सतीश नाईक सर, या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. तसेच उपस्थित ज्योतिष विद्वान आणि विदुषींना माझा सप्रेम नमस्कार. तर मला दोन विषय आहेत ते थोडक्यात मी मांडतो. तर हस्ताक्षर विज्ञान फार मोठं शास्त्र आहे. त्याबद्दल सांगायचं झालं तर मी पहिल्यांदा 2009 मध्ये अभ्यास केला. त्या वर्षी क्वांटविन नावाची एक संस्था आहे माईंडला, त्यांच्याकडे विनीत सर होते, डॉक्टर, ते फ्रान्समधून शिकलेले. तर त्यांच्याकडून बेसिक ॲडव्हान्स केले. त्यानंतर अंधेरीला पराग खत्री सर होते, त्यांच्याकडून केलं. आणि नंतर मग 2,80,000 रुपये खर्च करून डॉक्टर बार्ट बॅकेट हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल लॉस एंजेलिस यांचा एकदम डीप असा अभ्यासक्रम केलेला आहे. आणि त्यानंतर मी याच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. म्हणजे आता हे जे तुमच्यासमोर दिलं आहे फक्त सिग्नेचर बद्दल आहे. आता माझे डॉक्टर बार्ट बॅकेट पण लेक्चरमध्ये सांगताना काय सांगतात की ह्याचा उगम भारतामध्ये आहे. भारताचे संत समर्थ रामदास स्वामी यांनी जो श्रीमद दासबोध ग्रंथ लिहिला त्यामधल्या 19व्या दशकाचं नाव आहे शिकवण नाम, आणि त्यातला पहिला समास आहे लेखन क्रिया निरूपण नाम. जसं व्यक्तीचं लेखन असतं तसं त्याचं व्यक्तिमत्व असतं. आणि तो छोटासा समास आहे 22-24 ओव्यांचा, पण सुंदर त्यात केलेलं आहे. तर सिग्नेचर म्हणजे काय, आता मी फक्त सिग्नेचर बद्दल थोडक्यात सांगतो. सिग्नेचर म्हणजे पब्लिक सेल्फ इमेज. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा जो भाग पब्लिकली दाखवू इच्छितो त्याला सही म्हणतात. सही आपण कितव्या वर्षी करतो तर 10वीला असताना फॉर्म भरताना पहिल्यांदा आहे ना 10वीचं म्हणून सही करतो. आणि मग ते पालक कसे करतात, मम्मी कशी करते किंवा पप्पा कसे करतात ते बघून केली जाते. किंवा मग माझ्या एखाद्या शिक्षकांची किंवा प्रिन्सिपलची सही कशी आहे ती बघून केली जाते. तर सही करताना अनेक सह्या मी बघितल्या, पण मी 1,000 सह्यांचा रिपोर्ट ना माझ्या सरांना पाठवला एक रिसर्च अभ्यास म्हणून. ते म्हणजे काय, माझ्याकडे ना जे काही क्लायंट यांचे त्यांचं मी हँडरायटिंगचं सॅम्पल घेतलं. आता हँडरायटिंगचा तसा सॉफ्टवेअर नाही आहे, फक्त तो सॉफ्टवेअर ना त्या सरांचा आहे ग्राफो वेब नावाचा, आणि तो फक्त जे लोक शिकतात त्यांना ते प्रोव्हाइड करतात. आणि मग तिथे आपण एखादं एक पेज हँडरायटिंग घेतलं, ते जर त्याच्यावर सगळे ट्रेड हँडरायटिंगचे बघितले मराठी किंवा इंग्लिश हँडरायटिंगचे, आणि त्यात जर टाकलं तर एक 7 ते 8 पानाचा एक पूर्ण रिपोर्ट येतो. आता मी जो रिपोर्ट पाठवला ना त्याबद्दल सांगतो. मी असे क्लायंट्स बघितले माझे की 35, 36, 40 वयाचे, दिसायला अतिशय सुंदर, उत्तम जॉबला किंवा बिझनेस करणारे, लाखो रुपये कमवणारे, पण सही करताना फक्त स्वतःचं नाव लिहिणारे आणि त्या नावाभोवती फक्त गोल करणारे, नाव लिहून त्यावर गोल करणारे, यांची या वयापर्यंत लग्न नाही झाली. जे सहीमध्ये स्वतःचं फक्त नावच लिहितात त्यांची वयाच्या 35, 36, 40 पर्यंत लग्न झालेली नाही. आणि असे 1,000 सह्यांचा संच त्यांच्या नावासहित मी सरांना पाठवला. आणि आता माझ्या ज्या मेंटर होत्या पूजा सर मॅडम, तर त्यांना पण मी सांगितलं. तर त्यांचं थोडंसं लॉजिक वेगळं आहे आणि आपल्या भारतामध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे. आता सही असावी कशी, आता काही जण काय करतात, आपल्याला लहानपणी काय सांगितलं जातं की कोणी सहज कॉपी केली नाही गेली पाहिजे सही, अशी गुंतागुंतीची काढली पाहिजे. पण जेवढी सही आपण गुंतागुंतीची काढतो तेवढा गुंता आपल्या व्यक्तिमत्वात असतो. तर सहीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं पहिलं नाव, नावाचं पहिलं अक्षर असतं ते म्हणजे आपली फिजिकल बॉडी, आपलं शरीर आहे पहिल्या अक्षरावरून कळतं. आता त्या पहिल्या अक्षराला जर कोणी, आता माझंच नाव संतोष आहे तर एसला समजा मी गिरबटलं सरनेमने किंवा आणखी कुठच्या मधल्या अक्षराने आणि काहीतरी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला, तर तो ज्या पार्टला केलाय त्या एस अक्षराभोवती जर एक ह्युमन फिगर काढली आणि मग समजा तो कुठच्या भागात येतो तर त्या भागाला भविष्यात आजार होण्याची शक्यता असते. आणि हे अनुभव सिद्ध आहे. आणि ज्यांना ज्यांना मी अशा सह्या बदलून दिल्या त्यांचे सगळे आजार, म्हणजे पाठीच्या मणक्याचे आजार घ्या, स्पॉन्डिलिसिस घ्या, वेगवेगळे आजार औषधं डॉक्टरांची घेता घेता आणि ही थेरपी, एक ग्राफोथेरपी नावाचा प्रकार आहे याच्यामध्ये, तर ते बरे होतात. आता आयडियल सिग्नेचर कशी पाहिजे तर स्वतःचं नाव लिहिलं पाहिजे,
नावाचं पहिलं अक्षर हे मिडल झोनच्या डबल पाहिजे. म्हणजे आता संतोष नावाचा एस डबल पाहिजे आणि त्याच्यापेक्षा हा ती उरलेली स्पेलिंग लिहिली पाहिजे. आणि सरनेम, आता सरनेमचं जे पहिलं अक्षर असतं ते मुलगा असतो किंवा मुलगी असतो, तर सरनेमचं पहिलं अक्षर म्हणजे आई. आणि लग्नानंतर पुरुषांच्या बाबतीत ती पत्नी असते. आता समजा मी सई जर एस अंबावले अशी केली तर माझ्या पत्नीची सत्ता घरात चालणार. पण जर मी सई संतोष हे अशी केली तर माझी सत्ता घरात चालणार. पण जर मी संतोष अंबावले अशी सही केली तर दोघांचंही इगो सांभाळून पूर्ण संसार उत्तम चालणार. तर असं हे सहीचं शास्त्र आहे. तर सही बदला भाग्य बदला. तर सही बदला म्हणजे काय करतो आपण, तर कोणताही माणूस म्हणजे सवयी आणि समजुतींपासून बनलेला असतो. त्याच्यावर आईवडिलांचे संस्कार होतात, शाळेचे संस्कार होतात, मित्रमैत्रिणी, शेजार, समाज या सगळ्यांचे संस्कार असतात आणि मग त्याचं व्यक्तिमत्व घडत जातं. जन्मापासून 7 वर्षापर्यंत ना प्रत्येक व्यक्तीला आईचं प्रेम मिळालं पाहिजे आणि 7 ते 14 मध्ये पित्याचं प्रेम मिळालं पाहिजे. आणि 7 ते 14 मध्ये जे घडतं आयुष्यात तेच पुढे भविष्यात घडतं, असे सगळे सायकोलॉजी जगातली म्हणतात. म्हणजे अगदी सिग्मंड फ्राईड पासून अलीकडचे अब्राहम मास्लोपर्यंत सगळे सायकोलॉजिस्ट. तर असं सहीचं शास्त्र आहे. आता ही सहीची जर आपण एखाद्याला थेरपी दिली तर ती 3 महिने सही प्रॅक्टिस करावी लागते. 90 दिवस सही प्रॅक्टिस केल्यानंतर ती पॅन कार्डवर जर आणली आणि बँकेत KYC केली तर तिथून अनेकांची, ज्यांचे ज्या डॉक्टरांचे दवाखाने चालत नव्हते ते चालायला लागले. आता माझ्याकडे हे मराठी इंडस्ट्रीमध्ये काही ॲक्टर ॲक्ट्रेस येतात तर त्यांना पण कित्येकांना कामं मिळत नव्हती, सही बदलल्यावर कामं मिळायला लागली. तर असं हे सहीचं शास्त्र आहे. तर इथे मी सहीचं शास्त्र संपवतो. धन्यवाद. आता दुसरं एक व्याख्यान आहे माझं, ते लाल किताबवर आहे. तर लाल किताबचं ते द्या सगळ्यांनी. तर लाल किताबचं थोडक्यात मी सांगणार आहे वास्तूबद्दल फक्त. लाल किताबची वास्तू म्हणजे काय नेमकं. तर लाल किताब आहे ना, हे रुस्तम जोशींनी निर्माण केलेलं शास्त्र आहे. लाल किताब ही स्वतंत्र पदादेश पद्धत आहे. लाल किताबचा कोणत्याही इतर पदादेश पद्धतीला विरोध नाही आहे. तर लाल किताबमध्ये एकतर व्यक्तीची लग्न कुंडली, त्यानंतर हस्तकुंडली म्हणजे हातावरून पण कुंडली बनते, मकान कुंडली बनते, अशा विविध कुंडल्यांचा अभ्यास आहे. बोलू नका, न बोलता वाटा डिस्टर्ब होतोय. तर आता बघा, लाल किताबनुसार वास्तू हे फार मोठं प्रकरण आहे. लाल किताबनुसार वास्तू बघताना सगळ्यात पहिलं महत्व आहे ते शनीला. कारण उभ्या भिंती ज्या आहेत ना ते शनी मानलेलं आहे, छप्पर राहू मानलेलं. तर शनी कोणाचा कसा आहे, आता सगळी काही मी व्याख्या सांगत नाही. शनी तुम्हाला माहिती आहे तोळेमध्ये उच्चीचा असतो, मेषेमध्ये नीचीचा असतो. मग ते खाना नंबर 1 मध्ये जर कोणीचा शनी असेल आणि दरवाजा समजा त्याचा पश्चिमेला असेल तर मग त्या घरामध्ये खूपच गोंधळ असणार. आता थोडक्यात सांगतो, आता हे तुम्हाला चार्ट दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक घर कोणाचं आहे. तसं आता मी माझ्या घरात पूर्वी कोचिंग क्लास घरात घ्यायचो. मग ज्या घरात माणूस स्वतःचा व्यवसाय पण करतो ते बुधाचं घर. पूर्व ओपन असेल तर ते रवीचं घर झालं, हवेशीर घर असेल तर ते गुरुचं घर झालं, पश्चिमेला दरवाजा असेल तर ते शनीचं घर झालं. आता तुम्ही व्यक्ती कोणत्या ग्रहाच्या आहात हा एक वेगळं प्रकरण आहे आणि तुम्ही कोणत्या ग्रहाच्या घरात राहता. आता तुम्ही रवीचे असाल आणि पश्चिमेच्या दरवाजा म्हणजे शनीच्या घरात राहतात तर तिथे तुम्ही घरी सुखी नाही राहू शकणार, कारण त्यांचं शत्रुत्व आहे. तर या प्रकारे आहे. शनी 3ऱ्या मध्ये जर असेल ना तर त्याला कंगाल म्हटलेलं आहे. तर शनी 3ऱ्या मधल्यांचं पण घर होतं, पण कसं होतं तर सगळ्या पापींची मदत. लाल किताबमध्ये आहे ना रविचंद्र गुरुमंगळ हा एक गट आहे, त्याला आपण श्रेयस गट म्हणतो. आणि शुक्र शनी राहू केतू हा एक गट आहे, त्याला प्रेयस गट म्हणतो. म्हणजे आणि बुध कोणाला मदत करतो हे लाल किताब शिकणाऱ्याचं कौशल्य आहे आणि ते शोधून काढायचं असतं. म्हणजे आता 2 टीम आहेत आणि त्याचे कॅप्टन बघा कोण. समजा केतू पुढे असेल 7 ते 12 घरामध्ये तर गुरु त्या कुंडलीचा कॅप्टन असतो आणि राहू पुढे असेल तर शनी त्या कुंडलीचा कॅप्टन असतो. तर हे दोन्ही कप्तान एकमेकांशी कसे संबंध आहेत तर त्याच्यावर पूर्ण कुंडलीचा दर्जा ठरतो. आणि लाल किताबचं बघा, आता कित्येक जण काय करतात माहिती आहे का, अनेक ज्योतिष मी बघितले महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राबाहेरचे. लाल किताबची भारतात जेवढी पुस्तकं आहेत ती सगळी माझ्याकडे आहेत, A to Z लेखकांची. असं एकही पुस्तक नाही की जे माझ्याकडे नाही किंवा मी वाचलेलं नाही. मी 2009 साली लाल किताबचा अभ्यास केला
आणि आता रिसेंटली जर 2 वर्षापूर्वी एखादं एक पुस्तक लिहिलं आहे आणि भाग 2 भाग 3 आता माझे जूनपर्यंत प्रदर्शित होते. तर त्याच्यामध्ये मी उपायांची दिशा एक दिलेली आहे लोकांना, की उपाय कसे घ्यायचे. आता लोक कसे उपाय करतात. आता हे घराचं बघा, घराचं मी तुम्हाला दिलेलं आहे. तर घरामध्ये सगळ्यात मुख्य केंद्र जे आहे ते खाना नंबर 9 आहे. 9 मध्ये गुरुची धनुराशी असते. आता मी जो मूळ वास्तूचा अभ्यास केला तो डॉक्टर धोंडीराज पाठक सरांकडून केला. 4 कोर्स केले त्याचे लागोपाठ 2009-10 मध्ये. तर ते मधून शिकवायचे. आणि हे लाल किताब जेव्हा मी दिल्लीला शिकलो तेव्हा ते एक वेगळं लॉजिक आहे. बरोबर, आता हे दोन्ही स्वतंत्र आहे. पण आता राहू 4थ्यात असेल तर राहूची ईशान्य दिशा दिलेली आहे तिथे. काळा नंबर 4 हे ईशान्य आहे. काळा नंबर 1 रवीचं पक्क घर, तिथे पूर्व दिशा लिहिलेली आहे. काळा नंबर 5 ही गुरुची आहे, पण ते रवीची राशी असल्यामुळे तिथे पूर्वेची भिंत लिहिलेली आहे. हा, तर बघा हे जे दिलेलं आहे एक चार्ट तो एकदम अचूक आहे. आणि त्याप्रमाणे आपण ज्याच्या नावावर घर आहे त्या जातकाची कुंडली मांडताना त्या घरानुसार कुंडली बघू शकतो आणि त्याची लग्न कुंडली बघून कंपॅरिझन करू शकतो. आता मी जर बुधाची व्यक्ती आहे आणि मग शिक्षण क्षेत्रात किंवा ज्योतिष क्षेत्रात आहे आणि जर मी शनीच्या घरात राहतोय तर मग ते चांगलं आहे. आता मला त्यावेळेस जर म्हणाले की तुझ्या घरात तुझ्या 4थ्या घरात राहू आहे, तर राहू आहे म्हणजे कुठे टॉयलेट ईशान्येला आलं. आता टॉयलेट ईशान्य जर आलं तर मग काय करणार. तर मग मैपतांचा एक उपाय आहे, चांदीचं त्रिशूळ आणि वज्र, घरमालकाच्या तर्जनी बोटा एवढं लांबीचं, आणि मग ते ज्या 8 देवता आहेत तिकडच्या पर्जन्य जयंत इंद्र वगैरे ते त्या सगळ्या, तर त्या सगळ्यांचे मंत्र आहे अब्ज संभवाय नमः आणि ते सगळे. तर त्या सगळ्या मंत्रांचा जप करून त्याला सिद्ध करून ते जर पुरलं तर मग तो दोष नष्ट होतो. तर मी काय करतो, हे लाल किताबनुसार वास्तू बघताना म्हणजे आता एखादा जातक आला तर त्याच्या वास्तूबद्दल पण आपल्याला लगेच कळतं चार्ट बघून की काय कुठे आहे आणि याप्रमाणे आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. तर लाल किताब ही स्वतंत्र पद्धत आहे आणि तुम्ही काय वाचून पण शिकू शकता किंवा कोणाकडून पण शिकू शकता. पण लाल किताब ही एक अशी पद्धत आहे ना की ज्याच्यामुळे ती एक इनफ होते तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल सगळं सांगण्यासाठी. लाल किताब मध्ये तुमचं घर होणार की नाही हे फक्त शनीवरून कळतं, पण त्या घरात तुम्ही सुखी राहणार की नाही हे चंद्रावरून कळतं. एवढंच बसून सांगून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यांनी राष्ट्रीय पण खूप इंटरेस्टिंग सांगितलं होतं. म्हणजे त्यांचं युट्यूबवर मी अपलोड केलेलं आहे, ते बघा आणि हेही बघा. म्हणजे आणखीन तुम्हाला पक्के त्यांचे विषय होतील. आणि जर तुम्हाला वाटलं लाल किताब शिकायचं आहे तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. स्नेहसंमेलनात त्यांचा ग्रुप आपला जो केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा आपण नंबर सुद्धा टाकलेला आहे. आता मी हेमंत उपासनी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आवडीचा